मात्र इथून जायचा विचार तर केलाय, पण हा रस्ता किती भागात पडेल हा आपल्याला माहिती नाही। कोण आहे का रे इथं रस्ता दाखवायला मला? कुठल्या रस्त्यातून चाललोय काय माहिती। हीच गुफा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज जे धान्य ठेवण्यासाठी उपयोग करायचे। तर जय शिवराय मित्रांनो, मी आहे संदेश आणि तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय या भन्नाच्या ॲडव्हेंचर मधल्या ब्लॉगमध्ये। आज आपण जवळचाच किल्ला निवडला आहे, तो म्हणजे पेब फोर्ट। आणि पेब फोर्टला मित्रांनो जायला दोन मार्ग भेटतात। पहिला मार्ग आहे तो माथेरान मार्ग, जो टॉय ट्रेनवरनं आहे, तो इझी मार्ग मानतो। दुसरा आहे तो आनंदवाडीवरनं। मात्र खूप कमी जण आहेत जे आनंदवाडीवरनं ट्रेक करतात। मात्र हाच ॲडव्हेंचर पाहण्यासाठी आज आपण सोलो निघालो आहे। आनंदवाडीवरनं आहे तो आपल्याला काहीतरी अवघड मानतो, का आपल्याला खूप चालायचं आहे। आणि वरती आहे तो आपला पेब फोर्ट। पुढे गेल्यानंतर आपल्याला समजेल की हा अवघड का मानतो। मित्रांनो भीती एवढीच आहे की आज आपण सोलो परत चाललो आहे, आणि जेव्हा जेव्हा सोलो जातो तेव्हा आपल्यावर काही ना काहीतरी कांड होतो। बघूया ह्यावेळी काय होतं आहे। तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, आणि कमेंट करून सांगा हा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग। पेब फोर्ट म्हणजे विकटगड म्हणून पण ओळखला जातो। भारताच्या महाराष्ट्र जिल्ह्यातील एक हा किल्ला आहे। या किल्ल्याचे नाव पायथ्याशी असलेल्या पेब देवीवरनं पडले असावे। गडावर असलेली गुफा छत्रपती शिवाजी महाराज हे धान्य ठेवण्यासाठी उपयोग करायचे असे म्हणतात। अरे पिल्लांनो, पाठलाग सोडू नका माझी। मगासपासून मित्रांनो माझ्या पाठलागच करतात आहे, तिथून अजून काय सोडली नाही। तर बघूया आपल्याला कितीपर्यंत हे साथ देतात। हाय तर बोला, माझी बिस्किटं खाल्ली आहेत तुम्ही। साला मित्राचा एक वडापाव खाल्ला तर त्याला महिनाभर आहे ना आठवण करून द्यायला लागते, म्हणजे तो आठवण करून देतो, आपण नाही देत। मात्र कुत्र्यांबरोबर मजा करत आपण आपल्या प्रवासाला चालू ठेवतो। मात्र थोड्याच वेळात मजा येणार ती म्हणजेच आपल्याला पुढचा रस्ता पाहायला नाही भेटणार आहे। प्रॉब्लेम झाला आहे तो, मात्र आता इकडनं जायचं आहे कसं। आपल्याला खूप मार्ग पडतात, एक त्या साईडने एक ह्या साईडने। पिल्लांनो मार्ग कुठे आहे रे बाबा? हाय पुन्हा एकदा आपल्यावर काहीतरी काय कांड होणार आहे, कारण रस्ताच समजत नाही। तर मित्रांनो ट्रेक चालू नाही केला आहे आणि आपण भटकलो। आता जरापैकी आपण आलेलो आहे। हे तुम्हाला आहे ना जे धबधबा पडतो पावसाळ्यात त्याच्याबरोबर जायचं आहे शायद। आता हा मार्गच फॉलो करत आपण चाललो आहे वरती, पण हा केवढा बरोबर आहे तो माहिती नाही। मात्र मनामध्ये आपल्याला जी भीती होती तेच होऊन झालं। रस्ता मात्र भटकलो आपण। कोण आहे का रे इथं रस्ता दाखवायला मला? मात्र मित्रांनो आपल्याकडे आता दोन मार्ग आहेत, म्हणजे ऑलमोस्ट आपण चुकलोच आहे। जो हा धबधबा येतो ना तो कधी तुम्ही फॉलो नका करू, त्याच्या राईट साईडने आपल्याला जायचं असतं। मी आता मॅपवर चेक केलं, जो आपल्याला हा आहे ना त्याच्या राईट साईडने आपल्याला जायचं आहे। लेफ्ट साईडचा बघितला ना तर चुकीचं आहे। या साईडने आपल्याला तो कावीस पकडून जायचं आहे। आता मात्र मनात एकच विचार झाला आहे की जाऊ कुठे, परत जाऊ तर आपल्याला लय वरती आलो आहे आपण, आणि दुसरा मार्ग आहे तो आता हा झाडकट वरती करत जायचं आहे। हा जरासा अवघड आहे, कारण घसरण आहे, पाय सरकल्याला डायरेक्ट घसरत येईल। पण ट्राय करूया, जर सोपा वाटला, जर वरती पोचायला जर वाटलं आपल्या की वरती जाऊ शकतो तर मित्रांनो जाऊया, नाही तर परत रिटर्न येऊन पाचच्या साईडने जाऊया। मात्र ह्याच मार्गे आपण जायचा विचार केला, पण पुढे जाऊन जे आपल्याला ॲडव्हेंचर पाहायला भेटणार आहे हे कुठेतरी डेंजर ॲडव्हेंचर होतं। मात्र इथून जायचा विचार तर केलाय, पण हा रस्ता किती भागात पडेल हा आपल्याला माहिती नाही।
कुठल्या रस्त्यातून चाललोय काय माहिती. जरासा पाय अटकल्यावर कुठल्या दगडावर आपको माहिती नाही. खूप जास्त भारी वाटतंय मित्रांनो. हा पॅच केल्यानंतरला आपण जाऊन पोहोचलोय म्हणजेच पठाराजवळ. मात्र तिकडनंच आपल्याला गडावरती जायला रस्ता पाहायला भेटतो. फायनली मित्रांनो येऊन पठारावर पोहोचलो आपण. पुन्हा वाट लागली बॉडीची. जायचं आपल्याला तेव्हा तो डोंगर आणि वरती मंदिर दिसतं आपल्याला. इथून आता फक्त वाट शोधायचं आपल्याला. या मार्गे आलो मित्रांनो. जर की तुम्हाला पेप फोर्टला जायचं असेल तर तुमच्याकडे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे तो माथेरान मार्ग, जो जास्त जण जातात. नेरळ स्टेशनला येऊन तुम्हाला प्रायव्हेट जीप भेटेल. ते तुमच्याकडनं पर पर्सन 100 रुपये घेतील. कड्यावरचा गणपती आणि पेप फोर्टला जायला तुम्हाला तिथं उतरवतील. दुसरा मार्ग आहे तो म्हणजेच आनंदवाडी, जो नेरळ स्टेशनापासून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि पर पर्सन 30 ते 40 रुपये घेतात. जर तुम्ही प्रायव्हेट रिक्षा केले तर तुमच्याकडनं 100 रुपये घेतील. आनंदवाडीमध्ये आलात तर तुम्हाला 2.5 ते 3 तास लागणार पेप फोर्टला जायला. मात्र ह्या पठारावरनं आपण सीधा गेलो तर डायरेक्ट गडाच्या सर्वात उंच भागावर पोहोचतो. मित्रांनो ऑलमोस्ट आपण आता वरती पोहोचलेलो आहे. 5चा डोंगर दिसतोय तोच आपला जो पेप फोर्टचा डोंगर आहे. आणि इथं आपल्याला कात्रामध्ये करून पायऱ्या पाहायला भेटतातच, पण ह्या आता पडक्या अवस्थेला म्हणून समजत नाही. आणि ही काय आपली मित्र जे काही 1-1.5 तासपासून आपल्या सोबतच आहेत. थोड्याच मिनिटात आपण वरती पोहोचू. या पायऱ्या मात्र सीधा चढण असल्या कारण आपल्याला मात्र इकडनं दमखाम लागायला स्टार्ट होतो. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे जिकडनं आपल्याला रॉक पॅच पाहायला भेटतो. म्हणजे हा रॉक पॅच पेल्यानंतरला आपण ज्या पेप फोर्टच्या काळीस आहेत तिथं पोचू. त्यानंतरला आपल्याला जायचं आहे मंदिराजवळ. हा पॅच झाल्यानंतरला आपण जाऊन पोहोचतो ते म्हणजेच गडावरील असलेली गुफेजवळ. मित्रांनो इकडनं जेव्हा आपण वरती येतो तेव्हा एका साईडला आपल्याला सुंदर अशी महाराजांची मूर्ती पाहायला भेटते आणि एका साईडला आपला स्वराज्याचा भगवा. जेव्हा पण तुम्ही ह्या ठिकाणी येशाल तेव्हा राईट साईडचा मार्ग आपल्याला गुफेजवळ जायला भेटतो. मित्रांनो 2 तास ट्रेक केल्यानंतरला आता आपण पोहोचलो गुफेजवळ. जी पहा महाराजांची सुंदर अशी मूर्ती आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला गुफा. आणि असं सांगण्यात येतं मित्रांनो की ही गुफा आहे ना छत्रपती शिवाजी महाराज जे धान्य ठेवण्यासाठी उपयोग करायचे. आता जाऊन बघूया की आतमध्ये काय काय पाहायला भेटतंय. त्याच्या अगोदर मित्रांनो जेव्हा पण येशाल पेप फोर्टला तर ही मित्रांनो नोटीस नक्कीच पहा. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. गुफेमध्ये आपल्याला सुंदर अशा देवांच्या मूर्त्या व काही छायाचित्र सुद्धा पाहायला भेटतात. एवढीच भीती आहे की वगवाटूळ असे असतात, नीट बोलता पण नाही येते मला. गुफेसमोरच आपल्याला सुंदर अशी महाराजांची मूर्ती व त्याच्याच खालती आपल्याला महादेवाची पिंडी पाहायला भेटते. या गुफेमध्ये मात्र कमीत कमी 50 जण राहू शकतात. जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर तुमच्यासाठी उत्तम जागा आहे. श्री स्वामी समर्थांचे छायाचित्र पाहायला भेटत आहे.
तर एका साईडला आपल्याला महाराजांची मूर्ती, गणपती बाप्पा आणि महादेवाची पिंडी पाहायला भेटते. तर एका साईडला आपल्याला स्वामींचं सुंदर असं छायाचित्र पाहायला भेटतं व त्याच्या बाजूलाच आपल्याला गुरुदेव पाहायला भेटतात. मित्रांनो, आता आपण जाऊया पेप फोर्टच्या वरच्या बाजूला आणि तिथं आपल्याला श्री दत्तांचं मंदिर पाहायला भेटतं. जाऊया, तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. गुफेच्या थोडाच पुढे गेलो की आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजेच गडावरील प्रवेशद्वार आणि त्याच्याच पुढे नंतरला पाण्याच्या टाक्या, गडावरील वाडा, अजून काही इत्यादी पाहायला भेटतं. मित्रांनो, थोड्याच वेळात आपण गुफेजवळनं आलो तर तेव्हा आपल्याला त्या साईडला एक रॉक पेज पाहायला भेटतो जो गडाच्या वरती घेऊन जातो आपल्याला. असा सेम रॉक पेज आपल्याला जिकडनं माथेरान मार्गे येतो तिकडनं पण आपल्याला एक भेटतो, पण हा बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला आहे. मात्र हा रॉक पॅच झाल्यानंतरला आपण जाऊन पोहोचतोय म्हणजेच गडावरील असलेला प्रवेशद्वार. मित्रांनो, जेव्हा आपण हा पार करतो तेव्हा आपल्यालाच हे प्रवेशद्वार आहे. मला तिकडनं बघून वाटलं नाही की हा प्रवेशद्वार असू शकतो. आणि इथं एक सुंदर असं लिहिलेलं आहे मित्रांनो, बघा वरती, पेप किल्ला, विकटगड आणि प्रवेशद्वार. मात्र सुंदर अक्षरामध्ये लिहिलंय की गडकिल्ले हे आपल्या स्वराज्याची संपत्ती आहे. मात्र हे काही आपण विसरून चाललोय. गडकिल्ल्यांवरचा कचरा, ऐतिहासिक वस्तू आपण उद्ध्वस्त करतोय. हे कुठेतरी आपलं थांबलं पाहिजे. प्रवेशद्वारच्या उजव्या साईडला मित्रांनो आपल्याला अशी मारुतींची आहे ना उजव्या साईडला मूर्ती पाहायला भेटते. मात्र गडाच्या प्रवेशद्वारच्याच वरती आपल्याला पाण्याचं टाकं, एक वाडा सुद्धा पाहायला भेटतो. मित्रांनो, प्रवेशद्वारच्या उजव्या साईडला येशाल तेव्हा तुम्हाला पिण्याचं टाकं पाहायला भेटेल, पण हे पाणी आहे ना आता पिण्यालायक नाही, दूषित झालं आहे. तुम्हाला हिरवं हिरवं पाहायला भेटेल. मात्र सह्याद्रीमधल्या अनेक वाड्यांपैकी आपल्याला हाही वाडा पडक्या अवस्थेत पाहायला भेटतो. मित्रांनो, गेल्या 2.5-3 तासानंतरला आता आपण पोचलेलो आहे पेप फोर्टाच्या सर्वात उंच भागावर. तब्बल 2.5-1 तासानंतरला आपण पोहोचलेलो आहे पेप फोर्टाच्या सर्वात उंच भागावर. मात्र इथंच आपल्याला श्री दत्तांचं मंदिर सुद्धा पाहायला भेटतं. मात्र मंदिरामध्ये आपल्याला श्री दत्तांची पादुका सुद्धा पाहायला भेटते. मात्र पेप किल्ल्याचा फारसा इतिहास तर मोठा नाहीये, पण 19व्या शतकात झालेल्या लढाईमुळे मात्र पेप किल्ल्याचा बहुतेक भाग आपल्याला उद्ध्वस्त झालेला दिसतो. गडाचा उपयोग अन्नधान्य व दारू गोळा ठेवण्यासाठी उपयोग करायचे. तर मित्रांनो, पेप फोर्टच्या आपण सर्वात उंच ठिकाणी आलो ना तर आपल्याला काही पठार पाहायला भेटतात. म्हणजे ह्या डोंगर रांगा आहेत ना, या आहे ना माथेरानच्या आहेत. आणि इथं समोरच आपला चंदेरी फोर्ट आहे. आणि हा पहा, हा गोदेश्वर आहे जे समोर तलाव पाहायला भेटतात. निसर्ग चांगला असेल तर गडावरनं आपल्याला अनेक ठिकाण पाहायला भेटतात. चंदेरी फोर्ट, प्रबलगड, कलावंती दुर्ग, गोदेश्वर तलाव, श्री मलंगड. आणि ह्या साईडला आपल्याला प्रबलगड आणि कलावंती दुर्ग. आता आपल्या समोर आहे ते हे दोन आहेत ते आहेत की ह्याच्या धुक्याच्या पाठीमागे आहेत, कारण ह्याच्या समोरच आपल्याला प्रबलगड आणि कलावंती दुर्ग पाहायला भेटतो. मे बी शायद हाच असू शकतो, कारण एका साईडला आपल्याला कलावंती दुर्गाचा सुळका पाहायला भेटतो आणि एका साईडला प्रबलगडचा पठार. तर मित्रांनो, आजचं जे क्लायमेट आहे मित्रांनो एवढं चांगलं नाही, ज्या कारण आपल्याला दूरपर्यंत काही जास्त दिसत नाही. तर जवळचं ठिकाण होतं ते मित्रांनो क्लिअरली आपल्याला दिसतोय तो एकच आहे, जो आपला चंदेरी फोर्ट. आणि इकडनं आता आपल्याला परतीच्या प्रवासाला जायचं आहे. येताना आपण आलो तो आनंदवाडीकडनं, जो आपल्या त्या साईडला आहे, जिकडनं तुम्ही असा वरती येऊ शकतात. आणि जाताना आता आपण हा मार्गे जाणार आहे, जो आपला माथेरान मार्ग आहे, टॉय ट्रेनच्या दिशेने. ठिकाणं जावे कारण इकडनं इझी ट्रेक आहे, कारण कमीत कमी 1.5 ते 2 तास लागेल आपल्याला, जिकडनं आपल्याला बस नाही तर आपण जेव्हा आपली प्रायव्हेट गाडी थांबवतो. मात्र मित्रांनो, पेप फोर्टवरती आपले 2 ठिकाण पाहायचे राहिले. श्री दत्ताच्या मंदिराच्या खालती असलेलं श्री स्वामींचं मठ आणि एका साईडला पडक्या अवस्थेत असलेलं बुरुज. मात्र हे 2 ठिकाण आपले पाहायचे राहिले. मात्र तुम्ही जेव्हा पण पेप फोर्टला जाशाल संपूर्ण पेप फोर्ट एक्सप्लोअर करा. तर मित्रांनो, इतर आपला ब्लॉग आहे तो एंड करूया. आणि हा ब्लॉग कसा आवडला तुम्ही कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो नवीन अशा ॲडव्हेंचर बदल्या ब्लॉगमध्ये.
तसं सगळ्यांना बाय बाय.